नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल. ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा या ठिकाणी 5,000 पार. ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय. चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारायला लागले की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा या ठिकाणी 5,000 पार. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर. या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 5,000 पार. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो सध्याच्या कंडिशनला आहे 4,200 रुपये प्रति क्विंटल पासून 4,500 रुपये प्रति क्विंटल. आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची तेजी येणार आहे तर ती तेजी कशामुळे येऊ शकते व ही तेजी कधीपर्यंत येऊ शकते चला आता जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, भारताचा सोयाबीन बाजारभाव हा अवलंबून असतो आंतरराष्ट्रीय सोयाबीन मार्केटवरती. मग सध्या आंतरराष्ट्रीय सोयाबीनचं असणारे एकंदर चित्र काय, परिदृश्य काय हे समजून घेणं गरजेचं आहे. तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागच्या 2 ते 3 आठवड्यात सोयाबीनच्या बाजारभावात 13 ते 15% तेजी ही आली आहे. आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा जो बाजारभाव इथून 2-3 आठवड्यापूर्वी सिबॉटवर $10 प्रति बुशेलच्या आसपास होता तो सध्याच्या कंडिशनला सुधारून जवळपास $11.30 प्रति बुशेल्सपर्यंत पोहोचलाय. आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात ही तेजी का आली प्रथम समजून घ्या. तर लक्षात घ्या मित्रांनो, अमेरिकेने चीनसोबत करार केलाय आणि हा जो करार आहे तर हा करार काही साधा सुद्धा नाही तर तब्बल 250 लाख टनांचा आहे, तोही 3 वर्षांसाठी. आता याच्यामुळं सेंटिमेंट बदललंय. अमेरिकेने इतर देशांसोबत सुद्धा करार केलेत आणि ह्या करारांची जी अंमलबजावणी ती आता पुढील 1 तारखेपासून सुरू होणार आहे. आता याच्यामुळं काय होणार आहे की आंतरराष्ट्रीय सोयाबीन भाव जे आहेत ते आपल्याला डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत $13 प्रति बुशेल्सपर्यंत पोहोचताना दिसतील. आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव जर $13 प्रति बुशेल्सपर्यंत पोहोचणार असेल तर याचा सकारात्मक परिणाम मग देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती होताना दिसणार आहे. याच्यामुळे देशातील सोयाबीनची बाजारभाव पातळी सुधारणार आहे, याबद्दल शंका नाही, दुमत सुद्धा नाही. आता राहिला प्रश्न बा देशातील एकंदर स्थिती कशी आहे, कारण सगळं आंतरराष्ट्रीय बाजारामुळे घडेल असं तर शक्य नाही. देशात सुद्धा काहीतरी पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे.
तर लक्षात घ्या मित्रांनो, यंदाच्या वर्षी सोयाबीनमध्ये 20-25% घट म्हणजे 90 ते 95 लाख टन एवढंच सोयाबीन उत्पादन होणार आहे. याच्यापैकी 10 लाख टन सोयाबीन जर बघितलं आपण तर हे बी बियाणासाठी जाणार आहे. शिल्लक राहिलं 85 लाख टन. आता हे जे 85 लाख टन आहे याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की 18% सोया तेल निघत असते आणि 82% जे असते मित्रांनो या ठिकाणी सोयाबीन असते. आपण जर ओव्हरऑल स्थिती बघितली तर यानुसार आपण 85चं जर कॅल्क्युलेशन या ठिकाणी काढलं समजा तर जवळपास आपण बघितलं तर 18×8=44 आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जर ओव्हरऑल कॅल्क्युलेशन बघितलं तर याच्यानुसार जे उत्पादन होईल या ठिकाणी ते जवळपास एक 68-70 लाख टनांपर्यंत सोयाबीनचं होईल. आणि हे जे होणारं उत्पादन आहे तर तुम्हाला माहिती आहे की बुवा सोयाबीनचा बाजारभाव अवलंबून असतो सोयाबीनवरती. आता भारताची गरज एकंदर 65 ते 70 लाख टन आहे. म्हणजे जेवढी सोयाबीन उत्पादित होणार आहे त्याची गरज फक्त भारतालाच आहे. म्हणजे भारतातून सोयाबीन दरवर्षी, आता मागच्या वर्षी बघा ना 20 लाख टन ही निर्यात झाली. मग यंदा सोयाबीन काही ना काहीतरी निर्यात होणार, कारण कसं राहते आपल्याकडे सोयाबीन कमी म्हणून आपल्याला निर्यात बंद करता येत नाही, कारण हे वर्षानुवर्षे चालत असणारे करार असतात, त्यामुळे नाराजी येऊ शकते. मग यानुसार बघितलं तर सोयाबीनची मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण होणार. याच्यामुळे काय होणार, सोयाबीनचे बाजारभाव सुधारणार. सोयाबीनचे बाजारभाव सुधारणार म्हणून आपल्या देशात सोयाबीनचे भाव वाढणार. शिवाय सरकार, ऑइल मिल आणि त्यासोबत व्यापारी यांच्यात तर कॉम्पिटिशन आहेच. ओव्हरऑल सिच्युएशनचा या ठिकाणी जर आपण विचार केला तर याच्यानुसार एकच गोष्ट लक्षात घ्या की सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात गॅप हा अटळ आहे. सगळे फंडामेंटल्स हे आपल्याला तेजीकडे इंडिकेट करत आहेत. यामुळे सोयाबीनचा भाव मे बी डिसेंबरच्या एंडपर्यंत किंवा जानेवारीच्या मध्यापर्यंत आपल्याला या ठिकाणी जी बाजारभाव पातळी आहे ही बाजारभाव पातळी कुठेतरी पाचाराला गवसणी घालताना दिसेल. पण याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की सोयाबीनचा भाव हा मार्च महिन्यानंतर 5,500 ते 6,000 सुद्धा पोहोचू शकतो. यामुळे ज्यांना यावर्षी सोयाबीन स्टॉक ठेवायचे ते ठेवू शकतात. तुम्हाला 5,500-6,000 बाजारभाव सुद्धा मिळू शकतो. आणि खास करून व्यापाऱ्यांना याची आहे मित्रांनो भनक. त्याच्यामुळं व्यापारी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करणार आहेत. त्यामुळे सध्याच्या कंडिशनला सोयाबीन भाव डिसेंबरच्या एंडपर्यंतच 5,000च्या आसपास पोहोचण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. विक्रीचा विचार असेल तर हमी भावावर विक्री करू शकतात, परंतु थांबला तर 5,500-6,000चा भाव सुद्धा मिळू शकतो. आणि खुल्या बाजारात सध्या सोयाबीन विकायचं असेल तर डिसेंबरच्या एंडपर्यंत थांबा, तिथं 48 ते 5,000चा भाव तुम्हाला हमखास मिळून जाऊ शकतो. आता इथून पुढे देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य जो सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार.